नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीच्या व्यक्तींनो, जुलै 2026 मध्ये तुम्हाला घरदार सोडून दूर जावे लागू शकते. कारण या जुलै महिन्यात तुमच्या आयुष्यात 7 मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे. हा महिना अजिबात साधासुधा समजू नका, कारण तुमची 3 अपूर्ण स्वप्नेही या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो, आजवर जे आयुष्य तुम्हाला ओझ्यासारखे वाटत होते, त्याच आयुष्यात आता तुम्हाला त्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे, ज्यासाठी तुम्ही अनेक वर्षांपासून आतुरतेने वाट पाहत होतात. मागील 6 महिन्यांनी तुम्हाला खूप रडवले. छोट्याशा आनंदासाठीही तुम्हाला तडफडावे लागले. जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती, तेव्हा तुमच्या पाठीशी कोणीही उभे राहिले नाही. तुम्ही एकट्यानेच आयुष्याचा प्रवास सुरू ठेवला. पण आता जुलै महिन्यात काहीतरी मोठे घडवून आणण्याची वेळ आली आहे. ज्या आनंदासाठी तुम्ही अनेक वर्षे प्रतीक्षा केली, तो आनंद आता तुमच्या दारात येणार आहे. मित्रांनो, मागील 6 महिन्यात तुम्ही काही ना काही मौल्यवान गोष्ट गमावली आहे. मग ते एखादे नाते असो, संपत्ती असो, धनदौलत असो किंवा आरोग्याशी संबंधित काही असो. त्या नुकसानाची खंत आजही तुमच्या मनात आहे. या 6 महिन्यात इतक्या चिंता तुम्हाला सतावत राहिल्या की रात्रीची झोपही उडाली. एक अज्ञात भीती तुमच्या मनात घर करून बसली होती. त्यामुळे पुढे पाऊल टाकतानाही तुम्ही घाबरत होतात. कारण तुम्ही शनीच्या 7.5च्या अंतिम टप्प्यातून जात आहात. तुमच्या आयुष्यातील दुःख, संकटे आणि चिंता आवरत असतानाच एक संकट संपत नव्हते, तोपर्यंत दुसरे संकट समोर उभे राहत होते. जणू कोणाची वाईट नजर लागली आहे किंवा दुर्दैवाने तुमचा पिच्छा पुरवला आहे, असेच वाटत होते. कसेबसे तुम्ही त्या दुःखातून सावरलात. आता आयुष्य सुरळीत होईल असे वाटत असतानाच काही नव्या घटना घडल्या आणि चिंता पुन्हा वाढल्या. पण प्रत्येक दुःखाचा शेवट निश्चित असतो. ग्रहनक्षत्रांमधील बदलांमुळे मागील 6 महिन्यात जो एकटेपणा, चिंता आणि तणाव तुम्ही अनुभवला, त्यातून मुक्त होण्याची वेळ आता आली आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही प्रत्येक ठिकाणी माघार घेतली. जिथे तुमची चूक नव्हती, तिथेही तुम्हालाच दोष दिला गेला. एका संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागला. आयुष्याची गती अत्यंत मंद झाली होती. मात्र जुलै महिना तुमच्या आयुष्यात नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. जुलै ते डिसेंबर हा काळ तुमच्यासाठी नवीन संधी आणि नव्या सुरुवातीचा ठरणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. या महिन्यात जर एखादी छोटीशी चूक झाली, तर तिचा पश्चात्ताप आयुष्यभर करावा लागू शकतो. त्यामुळे प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. जर माझ्या सांगितलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील, तर कमेंटमध्ये नक्की कळवा. मागील 6 महिन्यात तुम्ही एखादे नाते, प्रेम, संपत्ती, आशा किंवा दुसरी कोणतीही मौल्यवान गोष्ट गमावली आहे का? यामागे लग्नस्थानी असलेल्या राहूचा प्रभावही कारणीभूत ठरला. त्याच्या प्रभावामुळे काही अशा घटना घडल्या ज्या तुमच्या इच्छेविरुद्ध होत्या आणि त्यामुळे तुम्हाला काही ना काही गमवावे लागले. पण येणारा जुलै महिना तुमची अनेक मोठी स्वप्ने पूर्ण करणार आहे. काही मोठ्या घटना घडतील. काही जवळच्या व्यक्तींचे खरे चेहरेही तुमच्यासमोर येतील. मात्र कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. मागील 6 महिन्यांनी तुम्हाला अधिक मजबूत बनवले आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही जसे होता, तसे आता राहिलेले नाही. या काळाने तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकले आहे. तुम्ही अनेक गोष्टी नाईलाजाने केल्या. आपल्या माणसांसाठी स्वतःच्या मनाला वारंवार आवर घातला. जे आवडत नव्हते ते केले, जे खायला आवडत नव्हते ते खाल्ले आणि ज्यांच्याशी बोलायचे नव्हते त्यांच्याशीही बोलावे लागले. नियतीने तुमच्याकडून हे सर्व करून घेतले. पण आता पुरे झाले. 5 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मागील 6 महिन्यांपासून सप्तम भावातील केतूमुळे तुम्हाला नात्यांमध्ये दुरावा जाणवत होता. गर्दीत असूनही एकटेपणाची भावना होती. तुम्हाला कोणी समजून घेत नाही असे वाटत होते. जीवनसाथी तुमची कदर करत नाही, प्रयत्न फक्त तुम्हीच करत आहात, अशी भावना मनात निर्माण झाली होती. मात्र शुक्राच्या प्रवेशानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलू लागेल.
नातेसंबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. याशिवाय मंगळाचा चतुर्थ भावातील प्रवेश तुमच्या सुखसुविधा, घर आणि मानसिक ऊर्जेत वाढ करेल. मोठ्या आनंददायी घटनांची सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. आता संपूर्ण महिन्याचे राशी भविष्य सविस्तर जाणून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करा आणि श्रद्धेने कमेंटमध्ये 3 वेळा जय शनिदेव लिहा. शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. आणि जर या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, तुम्ही सर्वांना सांभाळले. घरातील लोकांना, घरची परिस्थिती, आर्थिक जबाबदाऱ्या आणि संकटात सापडलेल्या व्यक्तींनाही तुम्ही आधार दिला. पण जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती तेव्हा कोणीही तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही. मागील 6 महिन्यात हेच वास्तव तुम्ही अनुभवले. एकामागून एक समस्या वाढत गेल्या. तुम्ही जणू दलदलीत अडकला होता. पुढे जायचे होते पण मार्गच सापडत नव्हता. घरातील वातावरण वेगळे, कामाच्या ठिकाणचे वातावरण वेगळे. चिंता आणि तणाव इतका वाढला होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. तुमची 7.5 उतरत्या टप्प्यात आहे. शनीच्या अंतिम टप्प्यात माणूस ठेच खाऊन शिकतो आणि अधिक मजबूत बनतो. आता तुम्ही पूर्वीच्या चुका पुन्हा करणार नाही. तुम्ही अधिक परिपक्व आणि सक्षम झाला आहात. आणि या जुलै महिन्याचा सर्वात मोठा मूलमंत्र हाच आहे, आता स्वतःसाठी जगायचे आहे. होय मित्रांनो, इतरांसाठी खूप जगलात. आता स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि स्वतःच्या आयुष्यासाठी जगण्याची वेळ आली आहे. तुम्हाला जे अन्न आवडते ते मनमोकळेपणाने खा. जो कपडा तुम्हाला आवडेल तो विकत घ्या आणि आनंदाने परिधान करा. जिथे फिरायला जायची इच्छा असेल तिथे निघून जा. त्यासाठी कोणाचीही परवानगी घेऊ नका किंवा कोणाचे मन राखण्याच्या नादात स्वतःच्या आनंदाचा त्याग करू नका. मित्रांनो, तुम्ही नेहमी 10 जणांना विचारत बसता, तू माझ्यासोबत येणार का, तुला हे आवडेल का. आता हा मोह सोडा. जर एखादी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडत असेल तर ती स्वतःसाठी करा. स्वतःच्या सहवासात आनंद शोधायला शिका. माझा विश्वास आहे की हा जुलै महिना तुमच्यासाठी अत्यंत सुंदर आणि आनंददायी ठरणार आहे. याशिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा, राहूच्या प्रभावामुळे तुम्ही खूप भरकटत आहात. नको असूनही तुम्ही काही असे निर्णय घेतले जे तुम्हाला घ्यायचे नव्हते. राहूने तुम्हाला चुकीच्या लोकांच्या सहवासात नेले. वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही ज्या ठिकाणी पोहोचायला हवे होते तिथे पोहोचता आयुष्य तुम्हाला वेगळ्याच दिशेला घेऊन गेले. तुमच्या जीवनात हेच घडत आले आहे. कारण राहूने तुमचा मार्ग भरकटवला. यामुळेच तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवत आहे. माझे कोणीच नाही अशी भावना तुमच्या मनात निर्माण झाली आहे. अनेकदा सर्व काही सोडून कुठेतरी दूर निघून जावे असेही तुम्हाला वाटले असेल. जबाबदाऱ्यांचे ओझे वाहत राहिल्यामुळे तुमची ही मानसिक अवस्था झाली आहे. पण येणारा जुलै महिना वेगळे चित्र दाखवत आहे. राहू अजूनही लग्नस्थानी असला तरी त्याचा प्रभाव कमी करणारे ग्रह आता सक्रिय होणार आहेत. 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. कर्क राशीत आधीपासूनच गुरु आणि बुध उपस्थित आहेत. सूर्य आणि गुरु यांची युती झाल्यानंतर तुमचे गुप्त शत्रू कमकुवत होतील. त्यांचा प्रभाव कमी होईल. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय, स्पर्धक आता तुमचे फारसे नुकसान करू शकणार नाहीत. पडद्यामागे सुरू असलेले राजकारण, कारस्थाने आणि विरोध यांपासूनही तुम्हाला हळूहळू मुक्ती मिळू लागेल. जर कर्जाबद्दल बोलायचे झाले तर कुंभ राशी आणि कर्ज यांचे जणू जुने नातेच आहे. एक कर्ज संपत नाही तोपर्यंत दुसरे समोर उभे राहते. त्यामुळे अनेकदा तुमची रात्रीची झोपही उडते. पण आता एक चांगली बातमी आहे. जेव्हा शुक्र कर्क राशीत गुरुच्या सहवासात षष्ठ भावात प्रवेश करेल तेव्हा तुम्ही कर्जातून केवळ हळूहळू नव्हे तर वेगाने बाहेर पडण्यास सुरुवात कराल. हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. मात्र काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मागील काळात तुम्ही अनेकदा कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला.
पण अचानक एखादा आजार, घरातील अडचण किंवा अनपेक्षित खर्च आल्यामुळे पुन्हा कर्ज घ्यावे लागले. एक कर्ज संपले की दुसरे सुरू झाले. मागील 4 वर्षांपासून, विशेषतः 7.5 सुरू झाल्यापासून हेच चक्र सुरू आहे. शत्रूंच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. 27 जुलै रोजी शनिदेव मीन राशीत वक्री होतील. धनभावातील शनी तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देत आहे. तो संदेश म्हणजे आर्थिक बाबतीत शिस्त आणा. यापुढे नियोजन करून खर्च करावा लागेल. अनावश्यक खर्च टाळावा लागेल. जिथे 10 रुपये खर्च होतात तिथे शक्य असेल तर 8 रुपयात काम भागवण्याचा प्रयत्न करा. तुमची एक सवय आहे. जिथे 10 रुपये खर्च करणे पुरेसे असते तिथे तुम्ही 20 रुपये खर्च करता. ही सवय आता बदलावी लागेल. जो व्यक्ती आर्थिक शिस्त पाळेल त्याच्या जीवनात शनिदेव धनप्राप्तीचे नवीन मार्ग खुला करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. सट्टा, झटपट नफा किंवा शॉर्टकटच्या मागे अजिबात लागू नका. शेअर बाजारातही केवळ पटकन पैसा कमावण्याच्या उद्देशाने मोठी जोखीम घेऊ नका. शनिदेव कधीच शॉर्टकटला साथ देत नाहीत. मनावर नियंत्रण ठेवा. दिखावा करण्यासाठी किंवा चैनीसाठी पैसा खर्च करू नका. जिथे खरी गरज आहे तिथेच खर्च करा. तुमच्या उत्पन्नातील 1 ते 2% हिस्सा दानधर्मासाठी खर्च करा. असे केल्यास शनिदेव तुमच्यासाठी धनप्राप्तीचे नवे मार्ग खुला करतील. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट. मंगळ चतुर्थ भावात असल्यामुळे घर, वाहन किंवा सुखसुविधांवर अनपेक्षित खर्च होऊ शकतो. ही स्थिती चांगलीही आहे. कारण तुमच्या आयुष्यात काही आलिशान वस्तू, नवीन वाहन किंवा घराच्या दुरुस्तीचे योग तयार होऊ शकतात. मात्र मंगळ हा उग्र ग्रह असल्यामुळे कधी कधी आवश्यकतेपेक्षा अनेक पटीने जास्त खर्च घडवून आणतो. म्हणून खर्चावर नियंत्रण ठेवा. जितकी चादर असेल तितकेच पाय पसरावेत हा नियम लक्षात ठेवा. अन्यथा आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. आता एक प्रश्न स्वतःला विचारा. मागील 2 वर्षांत ज्या व्यक्तींवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला त्यांच्याकडून तुम्हाला तितकेच प्रेम, आदर किंवा साथ मिळाली का? ज्यांच्यासाठी तुम्ही रात्रीची झोप मोडून धावून गेलात, ज्यांना मदत केली, त्याच लोकांनी गरजेच्या वेळी तुम्हाला तितकी साथ दिली का? बहुतेक वेळा उत्तर नाही असेच असेल. कारण शनीच्या प्रभावाखाली असलेल्या तुमच्या राशीचे हे एक मोठे वैशिष्ट्य आहे. तुम्ही लोकांसाठी जितके करता तितके परत तुम्हाला मिळत नाही. उलट काही लोक तुमच्याच विरोधात उभे राहतात, मानसिक त्रास देतात, भीती निर्माण करतात आणि अडचणीत एकटे सोडून जातात. मागील 3 ते 4 वर्षांत तुम्ही हे वारंवार अनुभवले आहे. शनीच्या 7.5च्या अंतिम टप्प्यात अनेकदा असे घडते की आपण एखाद्यासाठी पूर्णपणे समर्पित असलो, अगदी त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण केले, तरीही ती व्यक्ती समाधानी होत नाही. मग ती व्यक्ती जीवनसाथी असो, कुटुंबातील सदस्य असो किंवा इतर कोणी. तुम्ही आयुष्यभर जबाबदाऱ्या पार पाडल्या, सर्वांसाठी झटलात, पण तरीही तुमच्या त्यागाची आणि उपकारांची खरी कद्र अनेकांनी केली नाही. हीच या काळातील सर्वात मोठी वेदना ठरली आहे. कारण आतापर्यंत तुमच्यावर शनीच्या 7.5चा प्रभाव होता. पण आता मित्रांनो, स्वतःची किंमत ओळखण्याची वेळ आली आहे. स्वतःचा स्वाभिमान वाढवा. जो तुमची कद्र करतो त्याच्यासाठीच मनापासून करा. जो तुमच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच प्रेम करा. जो गरजेच्या वेळी तुमच्या पाठीशी उभा राहतो त्यालाच तुमची साथ द्या. आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग लक्षपूर्वक ऐका. या महिन्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना आणि अचूक उपाय मी सांगणार आहे. मंगळामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच सूर्य षष्ठ भावात प्रवेश करून शत्रूंचा प्रभाव कमी करणार आहे, याबद्दल मी आधीच सांगितले आहे. परंतु एक महत्त्वाचा बदल म्हणजे 7 जुलै रोजी बुध वक्री होऊन पुन्हा मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. वक्री म्हणजे ग्रह मागे सरकल्यासारखा परिणाम देतो. अशा वेळी त्याचे काही प्रतिकूल परिणामही जाणवू शकतात. बुध तुमच्या पंचम भावात वक्री होणार असल्यामुळे प्रेमसंबंधांमध्ये विशेष सावधगिरी बाळगा.
तुमचा जोडीदार तुमचा गैरफायदा घेऊ शकतो किंवा फसवणूक होण्याची शक्यता आहे. काही जण अशा नात्यात अडकू शकतात जिथे फक्त वेळ आणि भावना वाया जातील. भावनांच्या भरात चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी दाखवाल, पण त्याच वेळी भावनिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकता. त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. हा काळ संतानसुखाशीही संबंधित आहे. त्यामुळे मुलांकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्या संगतीकडे, शिक्षणाकडे आणि वागणुकीकडे दुर्लक्ष करू नका. त्यांच्याशी मतभेद किंवा वाद होण्याची शक्यता आहे. संयमाने परिस्थिती हाताळा. भाग्याची साथ तुम्हाला निश्चित मिळेल. मात्र मी सांगितलेल्या सावधगिरीच्या गोष्टींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही काळापासून केतू सप्तम भावात असल्यामुळे तुम्हाला असे वाटत होते की माझी कोणीच कदर करत नाही. गर्दीत असूनही तुम्हाला एकटेपणा जाणवत होता. कोणावरही सहज विश्वास ठेवता येत नव्हता. मन द्विधा अवस्थेत राहत होते. याच कारणामुळे जीवनसाथीसोबतही वारंवार मतभेद होत होते. जीवनसाथी कितीही प्रयत्न करत असला तरी तुम्हाला त्यात समाधान मिळत नव्हते. पण आता परिस्थिती बदलणार आहे. 5 जुलै रोजी शुक्र सप्तम भावात प्रवेश करणार आहे. शुक्र हा प्रेम, सौहार्द आणि नात्यांचा कारक ग्रह आहे. त्याच्या आगमनामुळे केतूमुळे निर्माण झालेला दुरावा आणि नात्यांतील थंडपणा कमी होईल. जीवनसाथीसोबतचे संबंध अधिक मधुर होतील. प्रेम वाढेल. अनेक अडथळे दूर होतील. केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होईल आणि शुक्र तुमच्या वैवाहिक जीवनात सकारात्मक परिणाम देईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. या काळात जीवनसाथीशिवाय दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवा. तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात गुंतागुंत निर्माण होऊ देऊ नका. जर अशी परिस्थिती निर्माण झालीच तर ती अधिक वाढू देऊ नका. अन्यथा तुमच्या नातेसंबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आता या महिन्याचा महत्त्वाचा उपाय जाणून घ्या. महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत दररोज रात्री झोपण्यापूर्वी शनिदेवांचे ध्यान करा. मनोभावे ओम शनैश्वराय नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा आपल्या श्रद्धेनुसार जप करा. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा शनिदेवांना सांगून शांतपणे झोपा. असे केल्याने तुमच्या प्रार्थना शनिदेवांपर्यंत लवकर पोहोचतात आणि तुमच्या योग्य इच्छांची पूर्तता होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. याशिवाय या महिन्यात शक्य तितकी कुत्र्यांची सेवा करा. एखादा आजारी किंवा जखमी कुत्रा दिसल्यास त्याला उपचार मिळवून द्या, अन्नपाणी द्या किंवा शक्य त्या प्रकारे मदत करा. हे पुण्यकर्म तुमच्यासाठी शुभ ठरेल. या महिन्यातील 5 महत्त्वाच्या सावधगिरी. 1. भावनांवर नियंत्रण ठेवा. या महिन्यात तुम्ही अधिक भावनिक राहू शकता. काही लोक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊन पैसे किंवा वेळ मागू शकतात. त्यामुळे भावनांपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या. स्वतःचाही विचार करा. 2. बोलण्यावर संयम ठेवा. शनी धनभावात असल्यामुळे तुमच्या वाणीमध्ये कठोरपणा येऊ शकतो. रागाच्या भरात कठोर शब्द बोलणे टाळा. 3. नात्यांमध्ये स्वाभिमान जपा. आता प्रेमासोबत आदरही आवश्यक आहे. जी व्यक्ती तुमचा आदर करत नाही तिच्यापासून योग्य अंतर ठेवणेच हिताचे ठरेल. 4. आरोग्याची काळजी घ्या. केतू आणि सूर्याच्या प्रभावामुळे आरोग्यात काही चढउतार जाणवू शकतात. विशेषतः डोळ्यांशी संबंधित त्रास, घशात वेदना, तोंडात अल्सर किंवा दातदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळेवर उपचार घ्या आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 5. शिक्षण आणि खर्च यावर विशेष लक्ष द्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. तसेच प्रत्येक खर्च विचारपूर्वक करा आणि अनावश्यक खर्च टाळा. मित्रांनो, आजच्या राशीभविष्यातील सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण जाणून घेतले. हा जुलै महिना तुमच्यासाठी नवी सुरुवात, नवे धडे आणि अनेक सकारात्मक संधी घेऊन येत आहे. योग्य निर्णय, संयम आणि शिस्त पाळली तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
गेल्या अनेक महिन्यांचे दुःख आता संपण्याच्या मार्गावर आहे. पण लक्षात ठेवा, योग्य निर्णय तुम्हाला शिखरावर नेईल, तर एक चुकीचे पाऊल पुन्हा अडचणीत टाकू शकते. म्हणून संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि शनिदेवांवर श्रद्धा ठेवा. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या कुंभ राशीच्या मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. पुन्हा भेटू एका नवीन आणि महत्त्वाच्या राशी भविष्यासह. तोपर्यंत नमस्कार. जय शनिदेव.